नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी अवघड कामे, किचकट कामे असतात ती अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत आणि ज्यासाठी आपली खूप पैशाची या ठिकाणी बचत होणार आहे. त्यामुळे खूप हा युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर आपली पहिली टिप्स अशी आहे की साडी पिनसाठी बऱ्याचदा महिला साडी वापरतात, परंतु जी पिन असते ती साडीमध्ये अडकते. बघू शकतात मी इथे एक प्लॅस्टिक पेपर घेतला आहे आणि त्याचा छोटासा भाग इथे प्लॅस्टिकची पिशवी असते कडकवाली, तिचा मी थोडासा भाग या ठिकाणी काढून घेतला आहे आणि जी आपली काटेपिन असते त्यामध्ये तो अडकवला आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जो प्लॅस्टिकचा छोटासा पेपर असतो पिशवीचा तो या ठिकाणी कट करून तो पिनमध्ये अडकून घ्यायचा आहे. आणि बघू शकतात ज्याप्रमाणे आपण साडी घालतो तो कागद तिथे अडकल्यामुळे आपली साडी या काटेपिनमध्ये कधीच अडकणार नाही आणि साडी देखील आपली कधीही खराब होणार नाही. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतोच की साडीमध्ये पिन अडकते वगैरे. बऱ्याचदा काही महिलांकडे बॉल पिन असते, त्या नसतेच. त्यामुळे आता बघू शकता तिथे बॉल पिन नव्हती म्हणून मी अशा पद्धतीचा वापर केला आहे. तुम्ही देखील अशाच पद्धतीचा वापर करून तुमची जे अवघड काम आहे ते अगदी सोपे करू शकतात. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे की बऱ्याचदा आपले मुलं जे सर्वांच्या घरी मुलं तर असतात, छोटे मुलं म्हटलं की पेन वगैरे पूर्ण हातावरती रेषा मारून येतात आणि जे रेषा किंवा म्हणजे पेन असो किंवा मार्कर असो, बघू शकतात मी पेन आणि मार्कर दोघंही हातांना लावलेलं आहे. आणि ते काढायला गेलं की लहान मुलांची स्किन अशी सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे त्यांची स्किनलाही त्रास होतो आणि ते जे डाग असतात ते पाण्याने धुवून देखील लवकर निघत नाही. परंतु आपण इथे कसलाही वापर न करता हे डाग अगदी चुटकेसरशी इथे काढणार आहे. बघू शकतात मी इथे एक कोलगेट घेतला आहे आणि कोलगेट तुमच्याकडे जे पण कोलगेट असेल व्हाईटवालं रेडवालं तुम्ही कुठलंही इथे यूज करू शकतात. बघू शकतात अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं कोलगेट त्या जागेवर लावायचं आहे. आणि लहान मुलांची स्किन देखील सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपण जास्त तिथे घासू शकत नाही, त्यामुळे तुम्ही या पद्धतीचा वापर करून तुमच्या मुलांच्या शर्टवर किंवा हातावरती देखील हे जे पेनाचे डाग असतात ते इझी काढू शकतात. सेम कपड्यांवरचे डाग देखील कोलगेटने निघतात. बघू शकतात 1 सेकंदामध्ये हा डाग पूर्ण मार्करचा आणि पेनाचा दोघंही डाग या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झालेले आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. बघू शकतात किती मार्करचा डाग किती डेंजर असतो, जो की लवकर निघत नाही, परंतु या एका छोट्याशा उपायाने आपण हा पूर्ण या ठिकाणी काढलेला आहे. त्याचप्रमाणे आपण मार्करच्या डागासाठी अजून एक आपण आयडिया या ठिकाणी आणलेली आहे. बघू शकतात मी अशा प्रकारे मार्कर म्हणजे मुलांच्या शर्टला किंवा कुठेही मार्कर वगैरेचे डाग लागलेले असेल भिंतीवर वगैरे तरी देखील तुम्ही याचा वापर करू शकतात. आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे, बॉडी स्प्रे, जो की सर्वांच्याच घरी असतो. बघू शकतात स्प्रे केल्यानंतर तिथे थोडासा स्प्रे आपल्याला मारायचा आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचा आहे. रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. काही सेकंदातच पूर्ण मार्करचा डाग या ठिकाणी नष्ट होत आहे की नाही मजेदार आणि भन्नाट अशी टिप्स तुमच्यासाठी. तर त्यानंतरची आपली अजून एक टिप्स अशी आहे लसूण सोलण्यासाठी. बऱ्याचदा महिलांना लसूण सोलण्याचा जो आहे फार कंटाळा येतो. नखांमध्ये ते अडकल्यानंतर नखांची देखील आग होते किंवा ज्यांची मोठे नखं असतात त्यांना ती तुटण्याची भीती वाटते लसणामुळे. परंतु आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने लसूण सोलण्याची अगदी सोपी पद्धत या ठिकाणी बघणार आहोत. बघू शकता तुमच्याकडे हे जे मिक्सर असतं, म्हणजे जे आपण रवी बोलतो ज्याला, ते सर्वांकडे घरामध्ये तर वापरतोच. ते आपल्याला त्यामध्ये लसूण अडकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि तुम्हाला गॅसवरती हे जरा वेळ असं गरम करून घ्यायचं आहे. जास्त जाळायचं देखील नाही आहे लसणाला. जस्ट असं थोडंसं गरम होईपर्यंत तुम्हाला हे गॅसवरती असं फिरवत राहायचं आहे गोल दिशेने. बघू शकतात मी ते लसणाला जास्त असं चोळून पण म्हणजे जास्त गरम देखील केलेलं नाही आहे. बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला थोडासा गरम या ठिकाणी लसूण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. बघू शकतात असं तो नॉर्मलचं गरम या ठिकाणी हा लसूण झालेला आहे. आणि त्यानंतर मी हे जे आहे हे काढून घेतलं आहे लसूण. त्यानंतर आपल्याला हे सोलायचं आहे. बघू शकतात मी ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी करून पण दाखवते, सोलून पण दाखवते तुम्हाला किती इझी या ठिकाणी ज्या पाकळ्या असतात लसणाच्या, बघू शकतात त्याचा जो वरची साल असते ती किती पटकन या ठिकाणी निघत आहे.
अशा पद्धतीने तुम्ही या ट्रिक्स वापरून लसूण सोलण्याचं किंवा अशा बाकीच्याही ट्रिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची जी अवघड जी कामे असतात ती या ठिकाणी नक्कीच सोपी होणार आहे। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल। आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना अशाच यूजफुल टिप्स यापुढेही देखील बघायला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। बघू शकतात किती छान असं पटकन या ठिकाणी लसूण सोलला जात आहे।